सलग दुसऱ्या दिवशी जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आज होणार आहे आणि याच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। कारण कालच्या बैठकीला ते उपस्थित नव्हते, पुण्यामध्ये वंचितची सभा असल्यामुळे ते आले नव्हते। जागा वाटप जवळपास निश्चित झालंय असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय। प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। रिद्धेश, आजच्या या बैठकीत नेमकी कशा संदर्भात चर्चा होईल आणि आंबेडकर उपस्थित राहणार का? नक्कीच आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील लोकसभा जागा वाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यात आली आहे। 48 जागांपैकी कोणाला कुठली जागा लढवायची आजच्या बैठकीत जवळपास निश्चित होणार आहे। प्रत्येक जागा निवडण्याच्या दिशेने लढवण्याचा असा निर्धार करण्यात आला असून आज निर्णायक बैठक होणार आहे। कोण कुठे लढवायचं यावर आज सगळे एकमत आहे। आमचं कोणताही मतभेद नाही आणि प्रत्येक जागा जिंकण्याचं सत्र आहे असं देखील काल संजय राऊत यांनी काल माध्यमांशी बातचीत करताना म्हणाला आणि काल वंचितचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते आणि आज प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित राहणार आहे आजच्या बैठकीमध्ये अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत ते उपस्थित राहणार की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं। तसंच पाहिलं तर आज संध्याकाळी हा अंतिम फैसला होईल असं देखील संजय राऊत यांनी काल म्हणाले होते। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये कोणाला किती जागा भेटणार आणि कोणाच्या गोट्यात किती जागा पडणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आजच्या दिवसात कुठलीही जागेवाटपाची घोषणा होणार नाही की कोणाला किती जागा भेटणार आहे आणि याविषयी लवकरच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे प्रमुख नेते असे सगळे मिळून नंतर जागे वाटपाचा मसुदा हा जाहीर करतील। निश्चित रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।